नमस्कार, मी विनोद मधुकर गायकवाड ZTC स्टार पर्ल या रँकवर सध्या काम करतो मित्रांनो. बघा मित्रांनो, आपले जे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड आपले जे डिस्ट्रीब्युटर आहेत टायगर रँकवर काम करतात श्री गणेश जहागीरदार सर यांनी ह्या मिरचीच्या प्लॉटमध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून मिरचीची लागवड झाली आणि कुठलंही फर्टिलायझर कुठलंही रासायनिक न वापरता अगदी कमी खर्चामध्ये आणि केमिकल न वापरता कमी खर्चामध्ये खूप चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी मिरचीचा रिझल्ट चालू आहे मित्रांनो. अगोदर एक तोडणी झाली मिरचीची आणि आज पण तोडणी चालू आहे मिरचीची. खरोखरच सरांनी जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले आपण त्यांच्याच तोंडून ऐकू की त्यांनी ह्या मिरचीला कुठले प्रोडक्ट वापरले. सर नमस्कार. नमस्कार, मी गणेश जहागीरदार आणि टायगर रँकला सुरुवात जेव्हा केली समजून घ्या तर जमिनीमध्ये अगोदर काय घातलं तुम्ही मिरची लागवडीच्या अगोदर? ज्यावेळेस मिरची लागवड करायच्या अगोदर भुवास्त्र वापरलं बेडवर हां आणि नंतर मिरची लागवडीच्या वेळेस मध्ये समजा ते ट्रे भिजून घेतले. ट्रे भिजवल्याच्या नंतर मिरची लागवड झाली आणि नंतर लागवड झाल्याच्या नंतर 4थ्या दिवशी मी ग्रो मॅजिक आणि MI प्राऊड सोडलं आणि नंतर 8 दिवसांनी पुन्हा MI प्राऊड फवारणी केली आणि नंतर पण 1 महिन्याच्या दरम्यान मी ओलिव्ह सोडलं. आता ही मिरची 1.5 महिन्याची मिरची आहे. दुसरा थोडा माझा चालू आहे आणि एकदम भारी रिझल्ट आहे. क्वालिटी मस्त आहे, रिझल्टचे बी एकदम चांगले आहे, कोणत्याच गोष्टीची काही अडचण नाही. तरी मित्रांनी जे बी शेतकरी आहे त्यांनी भरोसा ठेवून ही प्रोडक्ट वापरावं अशी माझी इच्छा. बघा मित्रांनो, सरांनी जे सांगितलं की मी सुरुवातीला भुवास्त्र घातलं, नंतर MI प्राऊडमध्ये जे आपले कोकोपीट म्हणून तिकडे रोपवाटिकेतून येतं रोप, तेव्हा त्यांनी ते ड्रिचिंग केली डाल्यामध्ये भिजून. मी सांगितलं होतं सरांना, त्याच्यामुळे या मिरचीला चांगल्यापैकी म्हणजे बुरशी लागलीच नाही मित्रांनो आणि चांगल्यापैकी तोडा लागलेला आहे मिरचीला. खूप छान प्रकारे रिझल्ट आहे. बघा मित्रांनो, हे मिरचीचं झाड बघा, खूपच चांगल्या प्रकारे मिरची लागलेली आहे आणि खूप अगदी सरांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की मी खूप कमी खर्चामध्ये ह्या मिरचीचे म्हणजे खूप कमी खर्चामध्ये मिरची चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. तर बघा, आज माझा सांगायचा उद्देश हाच आहे की आपण जे केमिकल रसायन वापरतो शेतामध्ये आणि आपली शेती ही नापिकीकडे चालली. बघा मित्रांनो, काही दिवसानंतर आपल्या शेतामध्ये वाळू तयार होणार आहे, कारण की आपण रसायन वापरल्यामुळं आपले जे जीवाणू असतात, जे समजून घ्या शेतकऱ्याचे मित्र गांडूळ म्हणतो आपण, ते नाहीसे होत चालले आणि आपली जमीन कडक पडत चालली मित्रांनो. तर सो रिक्वेस्ट सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती करेल की जे आमचा माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड जो इंडिया ॲग्रोचा ब्रँड आहे मित्रांनो, सर्वांनी खरोखरच मनापासून वापर करा आणि आमच्या कंपनीचा एकच उद्देश आहे शेतकऱ्यांसाठी की कमी खर्चामध्ये खूपच चांगलं उत्पन्न घेता आलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याची स्थिती आता सध्याला बिकट आहे आणि शेतकऱ्याची स्थिती खूपच चांगली होईल, हाच आमच्या कंपनीचा उद्देश आहे. तर सो रिक्वेस्ट शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण मिळून आपल्या जमिनीला सुपीक ठेवू आणि इंडिया ॲग्रो ब्रँड हा वापरू. तर मित्रांनो, तुम्हाला हे इंडिया ॲग्रो ब्रँड वापरण्यासाठी विनंती करेल आणि इथंच थांबेल. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल.